बाबा की आज आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान असलेलं ऐश्वर्य संपन्न संत श्रेष्ठ भगवान बाबा यांच्या 92व्या नारळी सप्त्याच्या निमित्ताने आपलं सर्वांचं श्रद्धास्थान असलेले श्री क्षेत्र भगवानगडाचे महंत हरिभक्तपरायण शास्त्री महाराज, त्याचबरोबर या सप्ताहासाठी आवर्जून उपस्थित असलेले माजी मंत्री धनंजय मुंडे साहेब, त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असलेले हरिभक्तपरायण रामगिरी महाराज, सर्व संत महंत, त्याचबरोबर केदारेश्वरचे चेअरमन, तालुक्याचे नेते आदरणीय प्रताप काका ढाकणे, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर पाहुणे, संपूर्ण बीड असेल, अहिल्यानगर असेल, या सर्व पंचक्रोशीतून जिल्हा आणि जिल्हाबाहेरून आलेले सर्व भगवान बाबांचे भक्त, व्यासपीठावर उपस्थित असलेले बाळासाहेबजी सानप साहेब, सर्व पक्षीय नेते मंडळी, मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व भाविक भक्त, आमचे सर्व ज्येष्ठ वडीलधारी मंडळी, सर्व आमच्या माता भगिनी, सर्व आमचे तरुण सहकारी, आमच्या सर्वांच्या वतीने खरं तर बडेवाडी म्हटले की लोकसंख्या आणि त्यामानाने धनुभाऊ हा सप्ताह, एवढं मोठं शिवधनुष्य भगवान बाबांच्या आशीर्वादाने आणि शास्त्री महाराजांच्या मार्गदर्शनाखाली या बडेवाडीकरांनी उचललेला आहे. न भूतो न भविष्य असा हा सप्ताह सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे. भविष्यात भगवानगडाचे शास्त्री महाराजांच्या मार्गदर्शनाखाली तर पुढची जबाबदारी जी घेण्यात असे हरिभक्तपरायण कृष्ण महाराज, आज त्यांची कीर्तनरूपी सेवा या ठिकाणी संपन्न झालेली आहे. पाऊस नव्हता, अवकाळी परिस्थिती आली, तरीही भगवान बाबांप्रमाणेच ऐश्वर्य संपन्न असा हा सप्ताह शास्त्री महाराजांच्या मार्गदर्शनाखाली झालेला आहे. आपण सर्व खरं तर या पुण्यभूमीत आपलं श्रद्धास्थान असलेलं श्री क्षेत्र भगवानगड याच्या पायथ्याशी असलेला आपला येळी, बडेवाडी, खरवंडी हा संपूर्ण परिसर, अनेक जुनी जाणती मंडळी ज्यांना भगवान बाबांचा सहवास लाभला, त्यांचे आशीर्वाद घेता आले. आणि जसं आत्ता शास्त्री महाराजांनी सांगितलं की महाराज बरोबर आहे, इतिहास हा इतिहास न राहता हा नवीन पिढीला माहीत असला पाहिजे. आज आमचा जो तरुण वर्ग आहे, ज्याच्यामध्ये प्रचंड ऊर्जा आहे, उत्साह आहे, मागच्या जुन्या पिढीने जे योगदान दिलं, जे कष्ट केले, हे सगळं ऐश्वर्य, ही संपन्नता, ही जी उभी केली, ती जपण्याची, जोपासण्याची, तिथलं पावित्र्य राखण्याची जबाबदारी ही उद्याच्या आणि आजच्या तरुण पिढीची आहे. म्हणून आपण जे सांगितलं ते निश्चितपणे आमची ही पुढची पिढी त्याचं पालन करेल. ज्या श्रद्धेने, ज्या भक्तिभावाने त्या काळची ज्यांचा आपण इतिहास सांगितला, ते सर्व भगवानगडामध्ये तो उभं करण्यामध्ये ज्यांचं मोठं योगदान आहे. खरं तर आपण नेहमी उल्लेख करता आपल्या सगळ्या सप्ताहामध्ये, आपल्या तालुक्यात बीड जिल्ह्यामध्ये होणाऱ्या सगळ्या सप्ताहाच्या कार्यक्रमात ज्या ठिकाणी आपण सांगितलं की आपण आता माऊलींचं मंदिर भगवानगडावर आपण करतोय, त्यासाठी खरं तर मोठमोठ्या लोकांपेक्षा ज्यांनी 6 तास आपल्या घरापासून 6 महिने वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळ्या कारखान्यावर जाऊन आपल्या घामाचा पैसा गळतात, ऊसतोडी करतात, आणि त्या कष्टातून कमवलेला पैसा त्यांनी आज भगवानगडासाठी कित्येक वर्षापासून देत आहोत. आणि मला असं वाटतं की ह्या कष्टकऱ्यांचा हा भगवानगड आहे, त्यांचं योगदान आमच्यापेक्षा जास्त आहे असं मी या ठिकाणी मानते. आज अनेक जणांना या ठिकाणी बोलायचं आहे,
परंतु मी आजच्या या सप्ताहाच्या निमित्ताने मनापासून सर्वांना शुभेच्छा व्यक्त करते. खूप वेळ झालेला आहे. धनुभाऊंना, काकांना आणि अजून या ठिकाणी नियोजनाप्रमाणे बोलायचं आहे. पुन्हा एकदा सर्वांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करते. निश्चितपणे संपूर्ण देशभरामध्ये, त्याहीपेक्षा जगभरामध्ये ज्या माऊलींनी आपल्याला पसायदान दिलं, ज्ञानेश्वरी आणि आपला वारकरी संप्रदाय हा आपला स्वाभिमान आहे, त्याचा अखंड पताका हा खूप मोठा आपल्या सर्वांच्या माध्यमातून त्याचं पावित्र्य जपत असताना वारकरी संप्रदायाची जी शिकवण आहे त्याची पालन, त्याचं आचरण आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये होऊन भगवान बाबांचे आशीर्वाद, शास्त्री महाराजांचे आशीर्वाद आपल्या सर्वांना लाभो अशी सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करते आणि थांबते. रामकृष्ण हरी.